ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। मना कोप आरोपणाते नसावी मना बुद्धी हे साधु संगी असावी मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी। श्रेयस प्रेयस विचारातला हा शेवटचा श्लोक आपण पाहणार आहोत आणि मग सदाचाराकडे वळणार आहोत। 107वा हा श्लोक आहे। क्रोधाचं यापूर्वी विवेचन आपण पाहिलेलं आहे। इथं समर्थ म्हणतात कोप आरोपणा नसावी। आरोपण याचा अर्थ आरोहण। आपण घोड्यावरती आरूढ होतो, वाहनावरती आरूढ होतो, तसं रागावरती आरूढ होऊ नये। किंवा आणखी एक त्याचा असा अर्थ लावला जातो की राग आपल्या डोक्यावर बसू नये। आरोपण म्हणजे डोक्यावर बसणं असाही त्याचा एक अर्थ होतो। मागच्या सांगितलं होतं की राग आलेला नसावा, आणलेला असावा। आरोपण याचा अर्थ तो डोक्यावर बसला आहे, डोक्यात शिरला आहे, आता तुम्ही शांत होऊ शकणार नाही, आता तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही, इतका तो क्रोध आहे, त्याला आरोपण असं म्हटलेलं आहे। म्हणून मना कोप आरोपणाते नसावी। केव्हा तरी संसारामध्ये रागवण्याचा प्रसंग येणार, व्यवहारामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना केव्हा तरी माणसाला चिडावं लागणार, पण हे चिडणं जे आहे ते आपल्या डोक्यावरती बसणार नाही एवढी काळजी घ्यावी।
स्वतःला आवरता आलं पाहिजे, स्वतःला शांत करता आलं पाहिजे. तो विनोद सांगतात की एक आजोबा आपल्या मुलाला घेऊन बागेत फिरायला त्याने नेलं होतं आणि सारखे म्हणत होते, केशव शांत राहा, केशव शांत राहा, केशव शांत राहा. तो मुलगा त्याला करायचा तो रात्तेपणा करत होता. तो एकाने विचारलं त्यांना, इतकं म्हणले तुम्ही त्या नातवाला सांगताय शांत राहा शांत राहा, पण तो काही शांत राहत नाही म्हटले. ते म्हणले, केशव त्याचं नाव नाही माझं नाव आहे म्हटले. आणि मी स्वतः सांगतो आहे की हे पिल्लू असंच वागणार आहे, हे सुधारणार नाही, तुझं ऐकणार नाही, तू शांत राहा. तो असंच वागणार आहे, तुझ्यातच सुधारणा कर, काय करायची ते. तसं या ठिकाणी आपण स्वतःला शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या कोपाचं कारण काय असतं. काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत म्हणून आपण रागावतो. थोडं माणसाने निपक्ष चिंतनशील असलं पाहिजे. ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या सगळ्या चुकीच्याच आहेत का? खूपदा माझी ती मानसिक विकृती असू शकेल, खूपदा माझा तो सायकिक प्रॉब्लेम असू शकेल, ती गोष्ट चांगली असू शकेल. मला ती मिळाली नाही म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल जेलसी असेल आणि म्हणून मी क्रोधाने त्याबद्दल काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. आणि खूपदा दुसऱ्याला ती गोष्ट योग्य असेल त्याची मानसिकता आपण कुठे लक्षात घेतो. आपण फक्त स्वतःची मानसिकता लक्षात घेतो आणि लगेच क्रोध व्यक्त करून मोकळं होतो. पण कोप आरोपणा नसावी याचा अर्थ दुसऱ्याची सुद्धा वेगळी मानसिकता असू शकते, त्याची सुद्धा एक काहीतरी बाजू असू शकते, त्याची सुद्धा एक काहीतरी विचारधारा असू शकते. ते आपण समजून घेतलं पाहिजे. मी म्हणतो तेच बरोबर आहे आणि बाकी सगळेच चूक आहेत, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती अहंकाराची असते आणि या अहंकारातनं हा कोप जो आहे तो वाढत राहतो. म्हणून कोप आरोपणातनं जर सुटका करून घ्यायची असेल तर मना बुद्धी हे साधू संगी वसावी, किंवा मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. कोणाची संगत असावी आणि कोणाची संगत नसावी ह्या दोन्ही गोष्टीवरती समर्थ रामदासांनी विलक्षण भर दिलेला आहे. सर्वात पहिल्यांदा सांगितलं की कोप कमी होण्यासाठी चांगल्या माणसांच्या सहवासात राहा, सत्पुरुषांच्या सहवासात राहा. कारण आपल्या कोप आरोपणाची जी महत्वाची कारणं आहेत, अहंकार, कर्तेपणा, चिंता, वासना, या सगळ्या गोष्टी सत्संगात गळून पडतात. संतांच्या सहवासात तुम्हाला लीनच व्हावं लागतं. फार अहंकार दाखवून चालतच नाही. तिथं तुम्हाला नम्रपणेच राहावं लागतं. तिथं आपलं डोकं फार चालवून चालत नाही. म्हणजे क्रोधाची जी सामग्री आहे ज्याच्यामुळे कोप आरोपणाला पुश मिळतो आहे त्याच गोष्टी आपोआप नाहीशा होतात. म्हणून साधू संघ जो आहे तो सांगितलेला आहे. मला आठवतं मी प्रवासामध्ये होतो, 10 दिवसासाठी आम्ही एक गाडी बुक केली होती आणि समर्थांवरल्या एका फिल्मचं काम चालू होतं. गाडीत माणसं खूप होते म्हणून मी पुढे ड्रायव्हरजवळ बसायचो आणि मागे ते लोक दाटीवाटीत बसायचे. कारण ड्रायव्हरच्या शेजारची जी एक सीट असायची तिथे मी कायम बसलेलो असायचो. चौथ्या दिवशी त्या ड्रायव्हरने मला सांगितलं, तो मला महाराज म्हणायचा. बाकीचे लोक मला चिंचोकर या नावाने हाक मारायचे, जे ओळखीचे होते, सगळे परिवारातले होते, मित्रमंडळी होती. तर ड्रायव्हरच्या दृष्टीने मी महाराज, तर तो मला महाराज म्हणून म्हणायचा. मग चौथ्या दिवशी तो मला म्हणाला, महाराज 4 दिवसात एक शिवी तोंडात आली नाही म्हटले, पण तुम्ही शेजारी बसलेला होता. मना कोप आरोपणात नसावी, मना बुद्धी हे साधू संगी असावी. नाहीतर ड्रायव्हर संस्कृती आपल्याला माहिती आहे. थोडं कोणी साईड दिली नाही, कोणी काही झालं की लगेच शिवीगाळ, किंवा कोणी जर ओव्हरटेक होऊ दिलं नाही, करू दिलं नाही, किंवा ओव्हरटेक करताना त्या रागाने त्याच्याकडे पाहिल्याशिवाय ते ओव्हरटेक करता येत नाही. त्यांची ती एक विशिष्ट ठेवणच सगळ्या ड्रायव्हर लोकांची असते. पण तोंडला 4 दिवसामध्ये शिवी आली नाही म्हटलं तोंडात, तुमच्या सहवासामध्ये हा एक फायदा झाला. नंतर मग त्याला मी तंबाखू सोडायला सांगितली, तंबाखू त्यांनी सोडून दिली. म्हणजे जर आपण चांगल्या माणसाच्या सहवासात राहिलो
तर आपल्याला की चांगल्या सवयी लागतात. ज्या माणसाच्या सहवासात आपण सारखे असतो तो जर रामकृष्ण मठात जाणारा असला तर आपल्यालाही रामकृष्ण मठात केव्हा तरी जावं असं वाटेल. तो जर प्रवचनाला जाऊन बसणारा असला तर आपल्यालाही केव्हा तरी प्रवचनाला जाऊन बसावं असं वाटेल. त्याच्या खिशात जर सिगरेटचं पाकिट असेल तर आपल्यालाही केव्हा तरी ओढावीशी वाटेल. म्हणून मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. कर्ण इतका चांगला होता, मुळात कर्ण खरोखर चांगला होता, कारण शेवटी तो कुंतीपुत्र होता, शेवटी तो सूर्यपुत्र होता. पण एवढा असून सुद्धा कर्ण जो आहे तो इतका वाहत गेला, इतका बिघडला, याचं कारण सतत वाईट माणसांच्या टोक्यामध्ये. मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात त्या मुलांच्या बाबतीत जर काळजी घेण्याची महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर तो कोणाबरोबर आहे. आपला मुलगा किंवा आपली मुलगी कोणाच्या संगतीमध्ये. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. म्हणून नारदानी भक्तिसूत्रात म्हटलेलं आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्य. वाईट माणसांचा सहवास जो आहे तो पूर्णपणे टाळला पाहिजे. कोणाला मुक्ती मिळते, कोणाला भगवंत प्राप्त होतो. नारदाने म्हटलेलं आहे, यो महानुभावम सेवते यो निर्ममो भवती. महानुभावम सेवते, ज्यांना अनुभव आलेला आहे, जे ज्ञानी आहेत अशा लोकांच्या सहवासात जो राहतो. वाल्मिकींनी रामचंद्रांचं गुणगान वर्णन केलेलं आहे, स्वतंत्र सर्गच आहे राम गुणगान वर्णन. त्या सर्गामध्ये रामांचे जे गुण सांगितलेले आहेत त्यातले एक गुण सांगितलेले आहे, राम सतत कोणाबरोबर असतात. राम सतत सज्जन लोकांबरोबर, वयोवृद्ध लोकांबरोबर, शीलवान लोकांबद्दल बरोबर, ज्ञानी लोकांबरोबर राम वावरतात. आपण आपली पातळी जी आहे ती सांभाळली पाहिजे. ज्याला जीवनामध्ये काही प्राप्त करून घ्यायचं आहे अशा माणसांनी रजुगुणी माणसाच्या सहवासात अजिबात राहू नये. साधकाला सर्वात वाईट संगत जर कोणाची असेल तर ती रजुगुणी माणसाची आहे. गप्प बसवत नाही, काही ना काही उचापती, काही ना काही उद्योग, काही ना काही ऍक्टिव्हिटीज सारख्या चालू असतात. अशा माणसाच्या सहवासामध्ये चांगला साधक सुद्धा रजुगुणी होण्याची शक्यता आहे, वाहत जाण्याची शक्यता आहे, बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी संगत जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीनं संगतीच्या द्वारे आपण स्वतःचं जीवन बदलायचं आहे. नाही तर वर्षानुवर्ष संतांच्या सहवासात राहून कोरडे राहिलेली माणसं सुद्धा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बेडूक सतत कमळाजवळ राहतो आणि भ्रमरही कमळाजवळ राहतो, पण बेडूक जो आहे तो कमळापासून काही घेत नाही, तो आपला चिखलच तुडवीत राहतो आणि डराडरा करत राहतो. भ्रमर जो आहे तो कमळामध्ये शिरतो आणि त्यातले परागकण जे आहेत ते बरोबर सेवन करतो. संतांच्या सहवासात राहून भौतिक यश, भौतिक समृद्धी, मोठेपणा, महाराजगिरी, बापूगिरी अलीकडच्या काळात यातच माणसं अडकून बसतात, पण प्रत्यक्षात काही जीवन बदलत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा असेल त्यावेळेस संतांच्या संगतीचा खरा लाभ होईल, खरा फायदा होईल. आणि म्हणून कुसंगती जी आहे ती अत्यंत वाईट सांगितलेली आहे आणि सत्संगती जी आहे ती माणसाने केली पाहिजे. पण समर्थाने म्हटले, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगती कोठे मिळेना. सत्संगती मिळत नाही, मिळाली तर त्याचा महिमा कळत नाही. आणि संतांनी काही कठोर शब्द जर सांगितले तर ते कानाला कठोर वाटतात, मग संतांचा सहवास नको वाटतो. म्हणून महापुरुष संश्रय हा अत्यंत दुर्लभ आहे असं पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलं की महापुरुषांचा सहवास मिळणं त्यालाच माऊलीने प्रसादानामध्ये म्हटलं आहे, ते सर्वही सज्जन सोयरे होतू. सज्जन प्रिय वाटले पाहिजेत, सज्जन आपले वाटले पाहिजेत, संतांबद्दल आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. मंबाजी गोसावी तुकाराम महाराजांच्या शेजारीच राहतात. एक नुसती भिंत ओलांडली की पलीकडे मंबाजी गोसावी आहेत, पण सतत तुकाराम महाराजांचा द्वेषच करत राहिले. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला कधी बसले नाहीत,
कारण त्यांची स्वतःची कीर्तनं असायची आणि मग त्यांच्या कीर्तनाला माणसं येईनात आणि सगळी गर्दी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला व्हायला लागली. मग तुकाराम महाराजांबद्दलचा हेवा वाटायला सुरुवात झाली. म्हणजे इतक्या शेजारी सत्पुरुष अवेलेबल आहेत, महत्व कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या लोकांना अवेलेबल आहेत, पण आळंदीच्या लोकांनी काय सांगितलं, गावात राहू नका, बेटावर जाऊन राहा, तुमची सावली आमच्या अंगावर पडेल आणि सगळं आमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल, कारण तुम्ही संन्यासीची पोरं आहात, चालायला लागा. म्हणजे गावात अवेलेबल आहेत संत, उपयोग नाही. म्हणजे सत्पुरुषांचं महत्त्व कळलं पाहिजे आणि सत्पुरुष जे आहेत ते प्रिय वाटले पाहिजेत. आणि एकदा सत्पुरुष प्रिय वाटल्यानंतर ते जे सांगतात त्याप्रमाणे जगण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनात म्हटलेलं आहे की सत्पुरुष सांगतात तसं वागण्याची बुद्धी होणं हे फार अवघड गोष्ट आहे. कारण शेवटी माणसाचा स्वतःच्या बुद्धीवर इतका विश्वास असतो, थोडा फरक करून म्हणायचं म्हटलं झालं तर स्वतःच्या नसलेल्या बुद्धीबद्दल इतका अभिमान असतो, बुद्धी प्रामाण्य, मग तो बाकी काही मानायलाच तयार होत नाही. म्हणून संत जे सांगतील त्याप्रमाणे वागायचं. एक कुठेतरी अशी जागा असली पाहिजे की ज्या ठिकाणी मी पूर्ण शरणागत आहे आणि काही तर्क करत नाहीये, पूर्ण शरणागती. व्यवहारात प्रत्येक ठिकाणी आपण तर्क करत आहोत, व्यवहारात प्रत्येक ठिकाणी आपण बुद्धीचा कस लावतो आहे. एक कुठेतरी अशी जागा असावी की ज्या ठिकाणी मी खरोखर डोकं वापरत नाहीये. जरा अंधश्रद्धा निर्मूलनाने हे ऐकून वाईट वाटेल, पण ज्याला आपण रिलीफ म्हणतो, बघा लहान मुलाला आईच्या कडेवर किती रिलीफ असतो. आईवडील आपलं सगळं करतील, अगदी शिक्षण घेत असताना सुद्धा फी कशी भरायची अशी काळजी मुलाला कधी नसते, आईवडिलांना असते की पुढच्या महिन्यामध्ये याची फी भरायची आहे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. मुलाला काही काळजी नसते, कारण आईवडील आहेत, मला काळजी करायचं काही कारण नाही. जसा तो मुलगा आपल्या कपडा लत्ता फी जेवण खाण या बाबतीत पूर्ण निर्धास्त असतो, त्याला आईवडिलांबद्दल पूर्ण भरोसा असतो. शाळेतनं घरी येताना जेवण तयार असेल की नाही, मला आई खायला देईल की नाही, असं मुलाला कधी वाटत नाही, टेन्शन नसतं त्याला. मग अशा पद्धतीनं कुठेतरी अशी पूर्ण श्रद्धा असावी की ज्या ठिकाणी मी गेलो की मला रिलीफ आहे, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करीन, मी माझी बुद्धी वापरणार नाही. अशा प्रकारची एक मनाला शांतता, अशा प्रकारची मनाला एक कुवासा, ज्याला समर्थाने शब्द वापरलेला आहे, आश्रयाची जागा ती माणसाला असली पाहिजे. आणि ती जागा म्हणजे सत्संग आहे, ती जागा म्हणजे सत्पुरुष आहेत. आणि म्हणून शेवटी समर्थ म्हणतात, मना होई रे मोक्ष भागी विभागी. मोक्ष भागी विभागी हा शब्दप्रयोग फार गोड आहे. ज्याप्रमाणे मुलं वडिलांना म्हणतात की आमच्या वाटा आम्हाला द्या, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की मोक्ष हा तुझा हक्काच आहे, तुझा मोक्षाचा वाटा मागून ये परब्रह्माकडनं. जसं लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, तसं मोक्ष हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते माझं स्वरूप आहे. म्हणून मना होई रे मोक्ष भागी विभागी, याचा अर्थ तुझा जो मोक्षाचा वाटा आहे, तुझा जो मोक्षाचा हिस्सा आहे, तो मागून घे आणि त्यामध्ये तू तद्रूप होऊन जा. तू मोक्षाची अवस्था जी आहे ती प्राप्त करून घे. मोक्षाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, न मोक्षो न बसा न पृष्ठे न पाताले न भूतले मोक्षो हि चेत विमलम सम्यक ज्ञान विबोधितम. चित्ताच्या शांत दशेला, स्वरूप साक्षात्काराच्या अवस्थेला मोक्ष असं म्हटलेलं आहे. माणसांची अशी कल्पना असते की मोक्ष म्हणजे अशी कुठली तरी एक जागा आहे, तिथं जाऊन राहावं लागतं. स्वर्गाबद्दलची स्वर्ग ही कल्पना भौगोलिक आहे, नरक ही कल्पना भौगोलिक आहे, पाताळ ही कल्पना भौगोलिक आहे पुराणामध्ये. पण मोक्ष ही कल्पना भौगोलिक नाही आहे. मोक्ष ही चित्त दशा आहे. मन ज्यावेळेस शांत असेल, मन ज्यावेळेस स्थिर असेल, मन ज्यावेळेस निर्लेप असेल,
अलिप्त असेल, निर्विचार असेल, त्या मनाच्या त्या निस्तरंग अवस्थेला मोक्ष असं म्हणतात. आणि संत सर्व काळ निस्तरंग असतात, सर्व काळ निर्लेप असतात, सर्व काळ निपक्ष असतात आणि त्यामुळे ते मोक्ष भोगत असतात, मोक्ष ते जगत असतात, त्यांना जीवनमुक्ती प्राप्त झालेली असते. या ठिकाणी समर्थांनी ही मोक्षाची अवस्था जी आहे ती प्राप्त करून घ्यायला सांगितलेली आहे. संतांनी ती प्राप्त करून घेतली असल्यामुळे आपण जर सतत संतांच्या सहवासात राहिलो आणि ती स्पंदनं माझ्यामध्ये संक्रमित होत आहेत अशा प्रकारचा भाव धारण केला तर संतांच्या सहवासात ती स्पंदनं आपल्यात संक्रमित होतील आणि आपलं जीवन सुद्धा तसं होऊन जाईल. दासगुणू महाराज आणि अनंतराव आठवले अगदी अलीकडच्या काळातली प्रसिद्ध गुरु शिष्यांची जोडी आहे. अनंतराव आठवले लहानपणापासून दासगुणू महाराजांच्याकडे राहिले. लहानपणापासून त्यांचा सांभाळ दासगुणू महाराजांनी केला, त्यांचं शिक्षण दासगुणू महाराजांनी केलं. पुढे अध्यात्मातले गुरु त्यांचे दासगुणू महाराज झाले. त्यांच्या सगळ्या गोष्टी दासगुणू महाराजांनी केल्या. संतांच्या असं सतत सहवासात राहणं, संतांचं अंकित होणं, ते देतील तसा जीवनाला आकार धारण करणं हे या ठिकाणी समर्थांना अपेक्षित आहे. आणि मग अशा संतांच्या सहवासामध्ये आपण मोक्षाचे अधिकारी होतो. त्यामुळे इतर सगळ्या मार्गापेक्षा साधूंच्या सहवासात राहणं हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. आणि तो सर्वात श्रेष्ठ आहे म्हणण्यापेक्षा शॉर्टकट आहे. खरा शॉर्टकट जर परमार्थात, तसा परमार्थात शॉर्टकट नाहीच आहे, पण त्यातल्या त्यात मला शॉर्टकट पाहिजे असेल तर संतांच्या सहवासात. जेवढी विवेकानंद रामकृष्णांच्या सहवासात राहिले, जे काही रूपांतरण स्वामीजींचं झालं ते सगळं रामकृष्णांच्या सहवासात झालं. म्हणून मना बुद्धी हे साधू संगी असावी. मन सतत सत्संगामध्ये असलं पाहिजे. दुःसंग सर्वथैव त्याज्य म्हटलेलं आहे. आणि ह्याद्वारे जो मोक्ष मिळेल त्या मोक्षाचा तू अधिकारी हो असं समर्थ रामदास म्हणतात. पुढे सदाचार हा विषय सुरू झालेला आहे. आता काही लोक आधी श्लोक वाचून येणारे असतात, त्यांची सोय व्हावी म्हणून मुद्दाम सांगतो. सदाचाराचे जे श्लोक आपण बघणार आहोत, 3 नंबरचा श्लोक सदाचाराचा आहे. 7वा श्लोक मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे सदाचाराचा आहे. 8वा श्लोक देहत्यागिता कीर्ती मागे उरावी सदाचाराचा आहे. त्यानंतर 102 ते 106 हे जे 5 श्लोक आहेत हे 5ही श्लोक सदाचाराचे आहेत. त्यानंतर 131 आणि 132 हे 2 श्लोक जे आहेत ते सदाचाराचे आहेत. हे सगळे सदाचाराचे श्लोक पाहून झाले किंवा आपण मनाच्या श्लोकातील सुखदुःख विचार इकडे वळणार आहोत. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधो निपाहे. हा सुखदुःखांचा विचार आपण सदाचाराच्या नंतर करू. त्या सदाचाराचे जे श्लोक आहेत त्यामध्ये 3रा श्लोक आहे प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नयेतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. या श्लोकामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. विचार, उच्चार आणि आचार या तिन्हींचा सुसंवाद पाहायला मिळेल. चिंतन रामाचं, उच्चार रामनामाचा आणि आचरण रामासारखं. समर्थांची सदाचाराची व्याख्या आहे रामासारखं वागणं म्हणजे सदाचार. म्हणून पहिल्यांदा मनात रामाचं चिंतन, मनात एक आणि ओठावर वेगळं असं असता कामा नये. बोलणे एक, चालणे एक, या नाव हीन विवेक. सर्व समर्थाने व्याख्या केलेली आहे.
उलट बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे. किंवा बोलण्यासारखे चालणे सोये करूनी बोलणे तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. लोक कोणाला मानतात? जो बोलण्याप्रमाणे वागतो त्याला लोक मानतात. जो सांगतो आणि ज्याच्या जीवनात सांगितलेलं आढळतं त्याला लोक मानतात. जो नुसता शाब्दिक बोलतो आणि त्या बोलण्याचे चार्जेस घेतो, 5,000 रुपये सांगितल्याशिवाय मी कुठे रामकथा सांगत नाही, 11,000 घेतल्याशिवाय मी कुठे कीर्तनाला जात नाही, अशा माणसाचं कीर्तन आणि अशा माणसाचं किती व्यर्थ आहे हे लोकांना माहिती असतं. म्हणून या ठिकाणी मनात रामाचं चिंतन, वाणीमध्ये रामाचं नाव आणि कृतीमध्ये रामचंद्र, म्हणजे विचार उच्चार आणि आचार यात कुठेही भेद नाही आहे. सामान्य मनुष्य आणि संत यांचे स्तर वेगवेगळे होतात, त्याचं एकच कारण आहे. सामान्य मनुष्याचं बोलणं वागणं आणि चिंतन यांचा ताळमेळ कुठे असत नाही. हा ताळमेळ जितका कमी तितका तो मनुष्य वाईट. संतांच्या बाबतीमध्ये हा ताळमेळ इतका व्यवस्थित बसलेला असतो, पूर्णपणे त्यांचा विचार उच्चार आणि आचार यात एकसूत्रता असते, एकतानता असते. जसं गाणारा तबलजी आणि पिटीवाला हे तिन्ही एकमेकाशी सुसंवादी असावेत, तसं या ठिकाणी विचार उच्चार आणि आचार हे तिन्ही एकमेकाशी अगदी सिंक्रोनाइज झालेले असतात. त्याला संत असं म्हणतात. संतांच्या मनामध्ये जे आहे तेच ते वाणीतनं बोलून दाखवतात आणि जसं बोलतात त्याप्रमाणे वागतात. टिळकांचं एक सुंदर वाक्य आहे. टिळक म्हणायचे, एकदा लिहिले की खोडणार नाही, एकदा बोललेला शब्द मागे घेणार नाही आणि एकदा पाऊल टाकलं की मागे फिरणार नाही. टाकलं म्हणजे टाकलं, संपलं. कारण सगळे विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. इथं मन बुद्धी आणि इंद्रिय या सगळ्यांमध्ये एक प्रकारची डिसिप्लिन आहे, एक प्रकारचा सुसंवाद आहे. सामान्य माणसाचं मन बुद्धी आणि इंद्रिय यामध्ये सुसंवाद असत नाही, एक प्रकारचा विस्कृतपणा असतो. एखादी वस्तू बाजारात आपण आणायला जातो, पिशवी आणायला गेलो, त्या माणसाने सांगितलं की या पिशवीची किंमत 100 रुपये. मग आपण म्हणतो नाही 70 रुपयाला द्या, तो म्हणतो ठीक आहे घ्या. लगेच आपल्या मनात येतं आपण 50 रुपये सांगितले असते तर आपणच चुकून 70 बोललो, म्हणजे शेवटी आपल्याला फसवलंच. म्हणजे 100ची पिशवी 70ला मिळाली हे समाधान आपल्या मनाला मिळत नाही. मनातला विचार बोलणं वागणं या सगळ्यामध्ये एक प्रकारचं असंतुलन असतं, इम्बॅलन्स्ड असतं. आणि संतांच्या बाबतीत या सगळ्यांचं संतुलन जे आहे ते व्यवस्थित असतं, कुठे गडबड नसते. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामा आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. असा मनुष्य धन्य होतो कुठे? जंगलात नव्हे, जनी. काळ सार्थकची करावा जनासहित. तुम्ही एकांतात साधना कराल, वनात कुठे जाऊन साधना कराल, मग कोणाचा डिस्टर्बन्स नाही, टीव्हीचा डिस्टर्बन्स नाही, मुलांचं रडणं नाही, तिथं तुमचं ध्यान लागेल. ते ध्यान खोटं असेल. शेजारी टीव्ही चालू आहे, घरात मुलांचा गलका चालू आहे आणि तरी तुम्ही ध्यानाला बसलेले आहात, हे ध्यान खरं ध्यान आहे. ही शांती खरी शांती आहे. या ठिकाणी जनी तोचितो मानवी धन्य होतो, तो लोकांमध्ये राहून धन्य होतो. रामकृष्ण परमहंस कुठे जंगलात गेले नाहीत, माणसांमध्येच राहिले. त्यांची जी पुजाऱ्याची भूमिका होती ती पुजाऱ्याची भूमिकाही त्यांनी पार पाडली. सगळे व्यवहार रामकृष्ण परमहंस करत होते, पण हे सगळं करत असताना ते सतत कालीमातेच्या अनुसंधानामध्ये होते. विचार उच्चार आणि आचार या तिन्हीमध्ये कालीमाता सामावलेली होती. परवा सांगितलं, जिथं राम शब्द आला असेल तिथं जनेने आपलं प्रेमास्पद घेऊन टाकायचं. शंकर म्हणा कृष्ण म्हणा, ज्याचा जो
देव असेल त्या देवाची आराधना त्यांनी गृहीत धरायची. ठाकूरांचं सर्वस्व कालीमाता होती. मग या ठिकाणी सकाळी उठून पहिल्यांदा रामाचं चिंतन करा. प्रभाते म्हटलेलं आहे. सकाळची वेळ ही साधनेच्या दृष्टीनं सर्वात चांगली असते, कारण रात्री झोप झालेली असते, विश्रांती झालेली असते. झोप पूर्ण होऊन उठले असल्यामुळे ध्यानात झोप लागली अशी शक्यता कमी होते, जपात झोप लागली अशी शक्यता कमी होते, कारण झोपेतनंच उठले आहात, तुम्ही तृप्त आहात, शांत आहात. संध्याकाळी शक्यता आहे की तुम्ही दिवसभर कामं केलेली आहेत, धावपळ केलेली आहे, चित्ताला खूप व्यग्रता दिली होती, मन झटकन एकाग्र होणार नाही. सकाळच्या वेळेला साऊंड पोल्युशन अजिबात नसतं, फोन येण्याची शक्यता अजिबात नसते, बेल दाबली जाण्याची शक्यता अजिबात नसते. अजून टीव्ही सुरू झालेले नाही आहेत, अजून शेजारचा पादार्थांचा गलका सुरू झालेला नाही आहे, अजून पार्किंगमध्ये मुलांचं क्रिकेट सुरू झालेलं नाही आहे. शांतता आहे. आणि अशा शांततेच्या वेळेला जर तुम्ही ध्यानाला बसला तर प्रकृती जी आहे ती तुम्हाला मदत करत असते. सूर्योदय व्हायचा असतो तेव्हा सूर्याची किरणं जी असतात ती मुळात ऊर्ध्वर येतच असतात, आणि सूर्याची जी ऊर्ध्वर येतच किरणं आहेत ती सूर्योदयाची किरणं जी आहेत ते आपल्याला मदत करतात. म्हणून आपल्या इथं पहाटे 3 ते 6 हा काळ जो आहे हा ब्राह्ममुहूर्त सांगितलेला आहे. अरविंद म्हणत असत की पहाटेच्या वेळेला देवता वातावरणात हिंडत असतात. या देवता म्हणजे सूक्ष्म शक्ती असते, तिचा वातावरणात संचार सुरू असतो. अरविंदांना त्या शक्ती दिसायच्या. अरविंद म्हणत की या शक्ती सकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा प्रत्येक माणसापाशी येऊन तथास्तु तथास्तु असं म्हणतात आणि जातात. तुम्ही झोपलेला असाल तथास्तु झोपा, उठला नाही तरी चालेल, कायमची झोपा. पण तुम्ही जर पहाटे उठून जप करत असलात तथास्तु, तुम्ही ध्यान करत असलात तथास्तु. माझ्या माहितीचे ग्रहस्थ होते, 84 वर्षाचे, कोट्याधीश होते. मला म्हणाले की मी त्यांना म्हटलं सकाळी किती वाजता उठता? मी रोज पहाटे 4ला उठतो म्हटले. मला फार कौतुक वाटलं. म्हटलं इतके लोक उठून काय करता? सकाळी म्हटले शेअर बाजाराच्या वेळेला टीव्ही व्यवस्थित, कॉम्प्युटर व्यवस्थित मिळतो म्हटले. दिवसभर म्हटले इंटरनेटवर इतकी गर्दी असते, लवकर लाईन मिळत नाही म्हटले, तर त्या दिवशीचे मार्केटचे रेट काय आहेत ते मी पहाटे 4ला बघून घेतो म्हटले. कुठली कंपनी जोरात आहे, कुठली कंपनी फ्लरिशिंग आहे, कुठली मागे पडलेली आहे, ते सगळं पहाटे बरोबर कळतं. 84व्या वर्षी पहाटे उठून चिंतन कशाचं? शेअर बाजार. समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा. उठलं की पहिलं अन्निक जे आहे भगवत चिंतन, मग बाकी दिवसभर व्यवहार करा. त्याला मी म्हणतो सकाळचं रामचिंतन ही इनॉक्युलेशनची लस आहे. पंढरपूरला जायचं असलं की ते इंजेक्शन टोचतात. एकदा तुम्हाला ती लस टोचली की मग तुम्ही चंद्रभागेत बुचकळी मारली तर काही प्रॉब्लेम नाही. किती पोल्युशन झालेलं असलं, किती गर्दी झालेली असली, पंढरपुरामध्ये तुम्ही कुठेही बाहेरचं पाणी प्यायला गेलं तरी सुद्धा ती लस टोचली असल्यामुळे ती लस प्रतिबंधक आहे, रोगप्रतिबंधक आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तसं या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर एक तासभर रामनामाचा किंवा ध्यानाचा अभ्यास केला तर तो अभ्यास दिवसभर उपयोगी पडेल. गॅससाठी रांगेत उभं राहावं लागलं, मार्केटमध्ये भाजी आणायला गेलात, प्रत्येक ठिकाणी ते सकाळचं चिंतन उपयोगी पडेल. इनॉक्युलेशन आहे, ते तुमच्या आत भिनलेलं आहे. आत भिनलेलं जे आहे ते दिवसभर उपयोगी पडेल. कुणी अपमान केला, कुठे पैसे खाण्याचा मोह निर्माण होईल अशी परिस्थिती ऑफिसमध्ये निर्माण झाली, सकाळचं रामनाम उपयोगाला येईल. संरक्षण कवचासारखं तुमच्या भोवती ते उभं राहील. आणि म्हणून सकाळच्या वेळेला हे रामनामाचं चिंतन. प्रभातेचा अर्थ काही लोक आणखी वेगळा लावतात.
प्रभाते याचा अर्थ जीवनाच्या प्रभाती, म्हणजे अगदी लवकर. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा याचा अर्थ लहानपणीच रामाचं चिंतन सुरू करा जीवनाच्या प्रभाती. कारण नंतर मग पुढे पुढे बुद्धीला कंगोरे इतके फुटतील, फाटे इतके फुटतील की झटकन मन एकाग्र होणार नाही. ध्रुव, प्रल्हाद लहानपणीच भक्त झाले, पूर्ण एकाग्र होऊ शकले. पण अजून बुद्धीला कंगोरे फुटलेले नाही आहेत, फाटे फुटलेले नाही आहेत. या ठिकाणी प्रभातेचा तो एक अर्थ होतो. पण आपण या ठिकाणी आपला जो व्यावहारिक अर्थ आहे तोच लक्षात घेऊ की रोज सकाळी लवकर उठणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अर्ली टू राईज अर्ली टू बेड त्याला म्हटलेलं आहे ही इज हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर झोपणं, लवकर उठणं. हल्ली एक वेगळी फॅशन सुरू झालेली आहे. रात्री 12-1 पर्यंत जागायचं आणि सकाळी 8-8:30ला सावकाश उठायचं. आणि याला खूप जबाबदार पालक वर्ग आहे. 11:30 पर्यंत त्या मालिका पाहायच्या असतात. खरी सर्वात मोठी समस्या पालकांचं काय करायचं हीच आहे. विद्यार्थ्याला सांगता येतं, मुलाला 2 फटके मारता येतात, कान पकडता येतो लहान मुलाचा. मोठ्या माणसाचं काय करायचं? 11:30 काही ठिकाणी मी पाहतो जसं अग्निहोत्र असावं तसं टीव्ही चालू असतो. केव्हा जा तुमची सोय आहेच, कुठली तरी मालिका चालूच आहे. काही कुटुंबीय पाहिलेली आहेत, सारखा टीव्ही. आणि मग रात्री 11:30-12 पर्यंत त्या मालिका आईवडील पाहत असतात. बरं, आईवडील पाहत असले की मुलं शेजारी बसतात. मग मुलांना कसं नाही म्हणायचं? आपणच ठरवलं पाहिजे की 9 नंतर टीव्ही बंद. काही नियम आपणच केले पाहिजेत. अनेकदा असं होतं थिएटर 12 वाजता बंद होईल, टीव्ही 2 वाजेपर्यंत चालू असतो, 2:30 पर्यंत चालू असतो. काही काळ ते सीडी आणतात, व्हीसीडी आणतात, रात्रभर चालू असतं. या ठिकाणी आपणच ठरवलं पाहिजे की करमणुकीचे तास किती असावेत. जीवनात करमणूक आवश्यक आहे. टीव्हीवरले काही काही कार्यक्रम खरोखर चांगले असतात. काही काही चॅनल जे आहेत ते चांगले कार्यक्रम देणारेच चॅनल्स आहेत. मग ते जे चॅनल्स आहेत ते पाहत असताना सुद्धा ज्ञान आणि मनोरंजन हे किती प्रमाणात घ्यायचं ते ठरवून गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे घरात टीव्हीचे तास ठरले पाहिजेत. रात्री 9 नंतर घरात टीव्ही चालू असणार नाही हा नियमच करून टाकला पाहिजे. म्हणजे मग आपोआप मुलं लवकर झोपतील. आणि मुलं शेवटी फरक काय पडतो? रात्री 1ला झोपून 8ला उठलं काय आणि रात्री 10ला झोपून 5ला उठलं काय, 7 तास झोप झाली. पण ते 1ला जागायची फॅशन झालेली आहे. पण त्यामुळे प्रकृतीची जी अनुकूलता आहे ती अनुकूलता आपल्याला लाभत नाही. पहाटे उठल्यानंतर जो एक आनंदाचा भाग आहे, प्रसन्न वातावरण आहे, ते नंतर मिळत नाही. म्हणून बघा, सूर्याच्या आगमनाची चाहूल लागतात पक्ष्यांमध्ये किलबिल सुरू होते. काय काय वाटतं पक्षी आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत. सूर्य उगवला माणसाला कळत नाही, पक्षाला कळतं. पक्ष्यांची लगेच किलबिल किलबिल सुरू होते. पक्षी झोपत नाहीत. सूर्य येणार ही घटना किती मौलिक आहे. अंधार होता, आता प्रकाश आहे, ही घटना किती आनंदाची आहे. नुसतं आम्ही म्हणतो तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. आपण अंधाराकडून प्रकाशाकडे चाललेलो आहे, ट्रान्सेंड होत आहोत. ही मौलिक घटना आहे. आणि असं मौलिक प्रकृतीमध्ये घडत आहे. आणि तुम्ही कांबळे घेऊन झोपलेले आहात, तुम्ही रग घेऊन झोपलेले आहात, करंट आहात, बाकी काही नाही. अशा करंट्या माणसाला या जगात कोणी काही करू शकणार नाही. म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि लवकर उठून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. सकाळची जी एक शांतता आहे त्या शांततेचा आणि आपली पूर्ण विश्रांती झालेली आहे त्या विश्रांतीचा लाभ घ्यायचा आणि मग रामचिंतन करायचं. सकाळच्या वेळेला जो तुमचा संप्रदाय असेल, सर्वात पहिला नियम, तुम्हाला सद्गुरूंनी जी आराधना सांगितली असेल ती आराधना करा. सद्गुरूंनी तुम्हाला एखादा ग्रंथ वाचायला सांगितला असेल, सद्गुरूंनी तुम्हाला एखादा मंत्र दिलेला असेल, पहाटेच्या वेळेला सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं जप आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या ग्रंथाचं वाचन.
ती आपली नित्य आराधना असली पाहिजे. आणि ती सकाळच्या वेळेला एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यावी, विशिष्ट जागा ठरवून घ्यावी आणि त्या विशिष्ट वेळी त्या जागी बसून ती आराधना जी आहे ती अखंडपणे करत राहावी. आणि मग जेव्हा व्यवहार सुरू होतील तेव्हा व्यवहार सुरू व्हायच्या आधी पुढे वैखरी राम आधी वदावा, थोडं नामस्मरण करावं. अनेकदा असं होतं, चिंतनामुळे तुम्ही असे खोल गेलेले असता आणि खोल गेलेले असताना एकदम तुम्ही जर व्यवहार करायला लागलात तर आकाशातून कोसळल्यासारखं होतं. म्हणून ध्यानातनं लगेच व्यवहाराला सुरुवात करू नये. थोडा जप करावा, थोडं वाचन करावं, म्हणजे तुम्ही थोडेसे लेव्हलला येता. जसं विमान जेव्हा लँडिंग होतं तेव्हा स्पीड कमी कमी करत येतं. तर स्क्रीनवर दिसतं आपल्याला की 916, मग 800, मग 700, मग 600, 500, 400, हळूहळू स्पीड कमी कमी करत मग ते जेव्हा लँड होतं तेव्हा 250-300 स्पीड असतो आणि मग कमी कमी होत 80, 70, 40, 30. एकदम जर ते 975 वरनं जर खाली आणायचं ठरवलं तर विमान कोसळण्याची शक्यता आहे, काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. ते जसं हळूहळू खाली येतं, टेक ओव्हर करताना सुद्धा हळूहळू टेक ओव्हर होतं, हळूहळू स्पीड वाढत जातं. सुरुवातीला एकदम 975 नसतं, धावपट्टीवरला स्पीड वेगळा असतो. आकाशात उडताना हळूहळू स्पीड वाढत जातो. एकदम जर एसीतनं मनुष्य उन्हामध्ये गेला किंवा उन्हातनं एकदम एसी रूममध्ये आला तर सनस्ट्रोक होण्याची भीती असते. अनंतर आठवलेने मला एक मुद्दा सांगितला होता की ध्यान झाल्यानंतर लगेच व्यवहार सुरू करायचा नाही. थोडं नामामध्ये राहायचं, थोडं एखादं पुस्तक घ्यायचं आध्यात्मिकच आणि त्या पुस्तकातली 2-4 पानं वाचायची. समजा गोंधळकर महाराजांचं प्रवचन घेतलं, तेवढं पानं वाचलं. तुकाराम महाराजांचा अभंग घेतला, एक 4-5 अभंग वाचले. रामकृष्ण वचनामृत घेतलं, त्यातली एक छोटी छोटी 2 प्रकरणं वाचली. म्हणजे आपण निशब्दाच्या जगतातनं शब्दांच्या जगतात येतो. त्याला म्हटलंय पुढे वैखरी राम आधी वदावा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची कर्म सुरू करा. मग तुमची कर्म जी आहेत ती विसंगत असता कामा नये, म्हणून सदाचार असले पाहिजेत. अरविंदांचं एक फार सुंदर वचन आहे. अरविंद म्हणतात तुमच्या प्रार्थना आणि तुमचं आचरण यात विसंगती असता कामा नये. नाही तर प्रार्थना सगळ्यांच्या कल्याणाची करायची आणि प्रार्थना संपली की व्यवहारामध्ये लगेच द्वेष सुरू करायचा. मग त्या कल्याणाच्या प्रार्थनेचं काय झालं? माझ्या प्रार्थना आणि माझं जीवन यात सुसंगती असली पाहिजे. प्रार्थना करताना म्हणतो कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, आणि प्रार्थना झाली की लगेच कठोर वाणी सुरू. मग कोमळ वाचा दे रे रामचं काय झालं? आपल्या प्रार्थना आणि आपलं जीवन यामध्ये दरी असता कामा नये. म्हणून मगाशी विचार, उच्चार आणि आचार या सगळ्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता असली पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे. तंबोऱ्याच्या सगळ्या तारा ज्या आहेत त्या एकमेकाशी मिळत्या जुळत्या असतील तर त्यातनं स्वर निर्माण होईल, नाही तर संगीत निर्माण होणार नाही, गाणं तयार होणार नाही. तसं या ठिकाणी रामचिंतन हे झालं की आपल्या मुखातनं रामचंद्राचं नाव, नामस्मरण, आणि त्याच्यानंतर मग आपलं कर्म जे आहे तो सदाचार असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलेलं आहे सत्कर्म हीच उपासना आहे. अर्जुना जे विहित ते ईश्वराचे मनोगत, हा स्वधर्मयज्ञ बापा नित्ययज्ञ जाणपा, जेथ वर्तिता पापा संचारू नाही. माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म जे आहे ते मी व्यवस्थित केलं पाहिजे आणि ते सदाचार आहे, सत्कर्म आहे याची मी खात्री करून घेतली पाहिजे, याचं मला भान असलं पाहिजे. त्यासाठी अखंड सावधानता सांगितलेली आहे. गोंधळकर महाराजांनी म्हटलेलं आहे नामापराध सांगितलेले आहेत. नामापराध म्हणून त्या प्रवचनाच्या पुस्तकात दिलेले आहेत की एकीकडे मी नाम घेतो आहे आणि दुसरीकडे माझं आचरण वाईट आहे. जर आचरण चांगलं नसेल, गोंधळकर महाराज म्हणतात अनैतिक मनुष्य कधीही पारमार्थिक होऊ शकत नाही. त्याला सबस्टिट्यूट नाही आहे काही.
त्याला पश्चाताप आणि नीतीने वागणं हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून सदाचार हा थोर सांडू न येतो. माझं आचरण जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे, रामाला साजेचं असलं पाहिजे. मी कसंही वागेन आणि भगवंत माझ्यावरती प्रसन्न होईन ही कल्पना चुकीची आहे. म्हणून समर्थांचा सदाचारावरती विलक्षण भर आहे. आणि चिंतन झालं, मनन झालं, भगवंताचं नामस्मरण झालं की त्यानंतर प्रत्येक कर्म आदर्श कर्म. सदाचारासाठी एक उपाय आहे, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी आदर्श असावा आणि त्याच्यासारखं मी होणार. मग स्वामी विवेकानंदाचा आदर्श असेल, मला विवेकानंदांसारखं व्हायचं आहे, मला रामचंद्रांसारखं व्हायचं आहे, मला अरविंदांसारखं व्हायचं आहे. पूर्वीच्या काळी जो एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला जात असे तो तेवढ्यासाठी की मला तसं व्हायचं आहे आणि मला तसं व्हायचं आहे असा आदर्श डोळ्यासमोर ठेवला म्हणजे तो कसा वागला, त्यांनी काय केलं, त्याची वृत्ती कशी होती, त्याचं आचरण कसं होतं, हे माझ्या जीवनाचं मानदंड आणि मापपट्टी होऊन जाते. तो थर्मामीटर होऊन जातो. मग त्या थर्मामीटरप्रमाणे, त्या मापपट्टीप्रमाणे मी माझ्या जीवनाची रूपरेषा आखायची. म्हणून डोळ्यासमोर एक कुठला तरी आदर्श असला पाहिजे. फार तो मोठा आदर्श वाटत असला, आपल्या व्यवहारातले आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत. आपल्या व्यवहारातले जे आदर्श आहेत, एखादा शिवाजीराव भोसलेंसारखा मनुष्य, बाबासाहेब पुरंदरेंसारखा मनुष्य, राम शेवाळकरांसारखा मनुष्य, विजयराव भटकरांसारखा मनुष्य, ही माणसं आपल्या समोर आहेत की ज्या माणसांनी आपलं भौतिक जीवन यशस्वी केलं आणि आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना यश मिळालं. एक समोर काहीतरी आदर्श असला पाहिजे की त्याप्रमाणे मोहीन, त्याप्रमाणे मी वागेन, असा आदर्श डोळ्यासमोर असला म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सदाचार आपोआप चालत येतो. म्हणून रामरक्षा, भीमरूपी समर्थ जर माझा आदर्श असेल तर मला भीमरूपी म्हणावं असं वाटेल, मला मनाचे श्लोक म्हणायचे वाटतील. अनिल अवचटांनी त्यांच्या संभ्रम नावाच्या पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलं की अलीकडच्या काळामध्ये जी व्यसनाधीनता वाढली त्याचं मुख्य कारण आजी आणि आजोबा ही संस्कृती नष्ट झाली. पूर्वी आजी आणि आजोबा मुलांना रामरक्षा आणि भीमरूपी शिकवत होते. जो मुलगा रामरक्षा म्हणतो आहे आणि भीमरूपी म्हणतो आहे तो एकदम अफू, गांजा आणि चरस घेणार नाही. कारण त्याला माहिती मी रामरक्षा म्हणतोय, मी भीमरूपी स्तोत्र म्हणतोय, मला आजीने हे शिकवलेलं आहे, मला सिगरेट ओढून चालणार नाही, मला हे चरस प्राशन करून चालणार नाही, सेवन करून चालणार नाही. हे लगेच त्याला एक प्रकारचा नैतिक धाक होता. जो मनुष्य मंदिरात जातो त्याच्यावरती एक धाक असतो, अरे मी रोज रामकृष्ण मठामध्ये जातो, मी असं करून चालणार नाही. माझ्या तोंडाला जर सिगरेटचा वास आला आणि स्वामीने मला विचारलं का रे सिगरेट ओढलीस का, तर मी काय उत्तर देऊ, नको. म्हणजे सत्पुरुषांचा सहवास असला आणि पवित्र स्थानी जाण्याचा नियम असला की लगेच आचरणाला कसा धाक येतो बघा, लगेच आचरणात सुधारणा होते. म्हणून सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. असा मनुष्य जो आहे तो लोकांमध्ये वावरतो आणि समाजामध्ये स्वतःचं जीवन सार्थक करतो. त्याला वनात जावं लागत नाही. काळ सार्थकची करावा जनासहित, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याच्या अंगी ज्ञान जागे तोची साधू. वनात जातो त्याला साधू म्हणत नाहीत समर्थ. जना वेगळी गोष्टी सांगे परी जनामध्ये वागे. माऊलीने म्हटलेले मार्गाद्वारे वर्तावे, विश्व हे मोहरीची लावावे, अलोलिक न व्हावे लोकाप्रती. समर्थाने म्हटलंय प्रकृती सारिखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोका ऐसे. चार माणसांसारखं वागावं, चार माणसांसारखं वावरावं. हा मनुष्य समाजात वावरत असताना तशा पद्धतीने वावरत असतो. आणि मग पुढे म्हटलेलं आहे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरे निववावे. धारिष्ट याचा अर्थ पेशन्स. इंग्रजीत ज्याला पेशन्स म्हणतात
त्याला मराठीत धारिष्ट म्हटलेलं आहे. वीर असला पाहिजे. फार प्रतिकूल काळामध्ये समर्थाने काम केलेलं आहे. फार विपरीत स्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, धीर धरा, धीर धरा, तकवा, हडबडू गडबडू नका, धरावा धीर तो मोठा, सांडावे भयपोटीचे. भीती टाकून द्या. पुढे ते श्लोक येणार आहेत. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. धारिष्ट हा एक फार मोठा गुण आहे. अरविंद म्हणतात, ज्याप्रमाणे त्या समुद्रावरला खडक सगळ्या लाटा झेलतो आणि तरी उभा असतो ठामपणे, तशा संकटांच्या लाटा ज्या आहेत त्या झेलत राहा आणि अविचल राहा. कल्पना करा, शिवाजी महाराजांच्यावरती जे संकट आलेलं आहे, 1,30,000 फौज देऊन शायस्ता खान आलाय. तो त्यांच्या लाल महालातच राहतोय. शिवाजी महाराजांचं घरच त्याने कॅप्चर केलं. शायस्ता खान आला तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती 4,000 आणि पुण्याचं नाव होतं कसबा पुणे. त्यांनी कसबा पुणे नाव बदलून टाकलं आणि शायस्ता पेठ असं पुण्याचं नाव केलं. कुठे 4,000 लोकसंख्या आणि कुठे 1,30,000 फौज. आणि त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशहानं सिद्धी जोहर पाठवला होता, त्याचं सैन्य होतं 65,000. म्हणजे 1,95,000 सैन्य होतं. आणि 1,95,000 सैन्य आलं असताना शिवाजी महाराजांना काही करता येत नव्हतं. पन्हाळगडावरती अडकून पडले होते. तिथून मोठ्या मुश्किलीने सुटले आणि जेव्हा राजगडावरती परत आले, जिजाबाईंना भेटले, तेव्हा फिरंगोजी नरसाळा आला आणि फिरंगोजीने सांगितलं की चाकणचा किल्ला पडला म्हटले. धनी क्षमा करा, मी चाकणचा किल्ला सांभाळू शकलो नाही. त्या शिवाजी महाराजांनी फार गमतीशीर उत्तर दिलं. शिवाजी महाराज म्हणाले, अरे शायस्ता खान 2 दिवसाचा पाहुणा, तो गेला की चाकण पुन्हा जिंकून घेऊ. तो किती दिवस राहणार आहे? तो काही कायम देता आलेला नाही. तो दिल्लीचा पाहुणा आलेला आहे, जाईल निघून. तो गेला की सगळं परत घेऊ. किती धीर असेल कल्पना करा. चप्पल लवकर सापडली नाही की माणसं डिस्टर्ब होतात की माझी चप्पल गेली कुठे, आणि आता घरी जायचं कसं, प्रॉब्लेम घरी जायचं कसं. किती साध्या साध्या संकटाने माणसं विचलित होतात. समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. अरविंद तर म्हणतात, अशा संकटकाळी तुमच्यातला अंतस्थ अग्नी जो आहे तो खरा प्रज्वलित होतो. संकट म्हणजे चॅलेंज वाटलं पाहिजे. ते शिवाजी महाराजांना चॅलेंज वाटत होतं. संतांना संकट हे चॅलेंज वाटत होतं. काय रामचंद्रांची अवस्था आहे बघा. फक्त दोघं भाऊ आहेत आणि वहिनी पळून गेलेली आहे, पळवली गेलेली आहे, अपहरण झालेलं आहे पत्नीचं, आणि दोघं भाऊ आहेत. काही सैन्य नाही बरोबर. सगळं सैन्य रामाने स्वतः तयार केलं. सीतेचं अपहरण झाल्यानंतर लगेच मोबाईल केला नाही अयोध्येला, स्टार्ट इमिजिएटली, सैन्य पाठवा, मला रावणाशी लढावं लागणार आहे, लष्कराची मदत द्या. करार केला नाही अमेरिकेशी की आपल्याला युद्ध करायचंय, थोडंसं आम्हाला सहाय्य करा. काय नाही, स्वतःचं सैन्य स्वतः निर्माण केलं. समुद्र पाहिला, गोंधळून गेले नाहीत, समुद्रावर सेतू बांधला, लंकेत गेले, युद्ध केलं आणि आपली पत्नी परत मिळवली. पराक्रम केला. काय साहित्य होतं असं, काय अशी सामग्री होती. म्हणून समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. भगवंतानी दैवी संपत्तीचे जे गुण सांगितलेले आहेत त्यातला एक गुण आहे अभयम. पहिलाच अभयम सत्व संशुद्धी. मी निर्भय असलं पाहिजे. आणि अभयमचे 2 अर्थ होतात. मी निर्भय असलं पाहिजे म्हणजे अभय, आणि माझ्यापासून कोणाला भय निर्माण होता कामा नये म्हणजे सुद्धा अभय. नाही तर दहशतवादी निर्भय असतात, पण तुम्हाला आम्हाला त्यांचा धाक आहे, केव्हा येतील आणि केव्हा गोळा धरतील भरोसा नाही. म्हणजे आपल्याला त्यांची भीती आहे. अभय हा दोन्ही अर्थाने आहे की मलाही कोणाची भीती वाटणार नाही आणि मी कोणाला भीती वाटेल असं वागणार नाही. माझ्यापासून कोणाला भय रामाकडे धनुष्यबाण होतं पण रामाची भीती नव्हती.
शिवाजी महाराज 10,000 हजाराची फौज घेऊन जेव्हा मोहिमेवरती निघायचे तेव्हा गावातले लोक घाबरत नव्हते. सैन्य पाहिले की घाबरायचे. आणि मग कळायचं की शिवाजी महाराजांचं सैन्य आहे, लोक निर्धास्त व्हायचे. शिवाजी महाराजांचं सैन्य आहे ना, मग बाया बापड्या सुरक्षित, धान्य सुरक्षित, शेती सुरक्षित, पैसा अडका सुरक्षित, कशाला हात लावणार नाहीत. शिवाजी महाराजांची भीती कोणाला होती? दुष्ट लोकांना भीती होती. रामाची भीती कोणाला? रावणाला. कृष्णाची भीती कोणाला? कंसाला. जो सज्जन आहे त्याला ती भीती नाही. बिभीषणाला रामाची भीती नव्हती, रावणाला भीती होती, कुंभकर्णाला भीती होती. ज्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे, अपराध केलेला आहे, त्याला भगवंताचा धाक असतो, भक्ताला भगवंताचा धाक असत नाही. म्हणून या ठिकाणी धारिष्ट्य धरावं, याचा अर्थ कितीही संकट आलं तरी मनाचं संतुलन ढळू देऊ नकोस. अविचल निष्ठा, ती निष्ठा जी आहे ती विचलित होता कामा नये. इंटरव्ह्यू असेल, मन शांत आणि स्थिर असलं पाहिजे. परीक्षा असली, मन शांत आणि स्थिर असलं पाहिजे. कारण असताना माणसं टेन्शन घेतात आणि टेन्शन घेण्याचा परिणाम असा होतो की टेन्शन घेतलं की जे येत असतं ते नीट लिहिता येत नाही. प्रश्न जरी हातात आले ना की मुलं घाबरलेली असतात. मग जे प्रश्न त्यांना येत असतात, जे प्रश्न त्यांनी घरी सोडवलेले असतात, ते गणित वहीमध्ये लिहिताना चुकीचं लिहितात, पेपरमध्ये चुकीचं लिहितात. कारण का? टेन्शन. आपल्या क्रिकेट संघात आपल्याला नेहमी माहिती आहे, ते कॉम्पिटिटर सांगतात फिर एक बार भारतीय बल्लेबाज मनोवैज्ञानिक दबाव के नीचे, आणि तो मनोवैज्ञानिक दबाव आला की बराबर आउट होतात. कशामुळे? मानसिक दडपण. पहिले 6-7 बॅट्समन आपले सेंचुरी बॅट्समन आहेत, पण तरी सुद्धा ऑलडाऊन 140. का तर भीती वाटली, दडपण आला, हा गेला, तो गेला, तो गेला, सगळे बराबर तंबूमध्ये परत गारटले. ही जी मानसिक भीती आहे, त्या मानसिक भीतीमुळे मनुष्य वर्तमान काळात स्वतःमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा सुद्धा वापर करू शकत नाही. म्हणून चित्त स्थिर असलं पाहिजे. जेव्हा चित्त स्थिर असेल तेव्हा मनुष्य कर्म करू शकतो आणि ते यशस्वीरित्या करू शकतो. म्हणून मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. आणखी एक घ्या, पारमार्थिक दृष्टीनं साधक जेव्हा साधनेला लागतो, अध्यात्माकडे वळतो, तेव्हा तो पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहत असतो. सगळा समाज आणि सगळं जग हे साधन विरोधी आहे, साधक विरोधी आहे, परमार्थ विरोधी आहे. वातावरण असं आहे की तुम्ही परमार्थात जर जास्त काही करायला लागलात की तुम्ही एकाकी पडाल. समाज तुम्हाला नावं ठेवेल, किती समर्थनात टाकलेल्या लोकांनी त्रास दिला, किती ज्ञानेश्वर महाराजांचे हाल झाले, किती तुकाराम महाराजांना सोसावं लागलं, किती मीराबाईंना त्रास झाला. याचं कारण समाज जो आहे तो तुम्हाला पार्ट टाइम साधना करू देईल. तुम्ही फुल टाइम साधना करायला लागलात की समाज तुमचा विरोधक झाला म्हणून समजा. तुम्ही डेडिकेटेडली वाहून घेतलं की समाज तुमच्या विरोधात उभा राहिला म्हणून समजा. सगळ्यांना देखाव्याचं अध्यात्म पाहिजे असतं, पण कोणी जर मनापासून ते करायला लागला, ईश्वर प्राप्तीच्या ध्येयाने करायला लागला की लगेच तो मनुष्य एकाकी पडतो. मग एकाकी पडलं की लोक नावं ठेवतात, निंदा करतात. माहिती आहे तुम्ही आता काय बुवा मठात जायला लागलात, टोमणे मारतात, कुचकं नाचकं बोलतात. वेणाबाई समर्थांच्या कीर्तनाला निघाली की वेणाबाईंना कॉमेंट्स व्हायचे, लोक नावं ठेवायचे, कितीतरी त्रास लोक द्यायचे. अशा वेळेला आपल्या मनाचं धारिष्ट्य जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे. म्हणून मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे. धारिष्ठ बाळगणं म्हणजे प्रतिकाराला कटिबद्ध होणं नव्हे. धारिष्ठ बाळगणं म्हणजे हिंसेला कटिबद्ध होणं नव्हे. धारिष्ठ बाळगायचं याचा अर्थ उत्तराला उत्तर द्यायला उभं राहायचं नव्हे. मना बोलणे नीच शोषित जावे. धूत्तर करण्यापेक्षा जे बोललेलं आहे ते सहन करायला जास्त धारिष्ठ लागतं. विचलित होणं सोपं आहे, प्रतिकार करणं सोपं आहे, सहन करणं फार अवघड आहे. सर्वात कठीण सहन करणं आहे. आणि म्हणून
मना बोलणे नीच शोषित जावे. पहिल्यांदा तू बोलणार सहन कर. लोक नावं ठेवतील, कॉमेंट्स करतील, आणि हे सगळं करत असताना स्वामीजी स्वामीजी म्हणतील, काय वाटेल ते म्हणतील. तुम्ही एकदा परमार्थाला लागलात की लोक काही काही नावं ठेवतील. आले समर्थांचे भक्त, आले ज्ञानेश्वर महाराज, असे काहीतरी उद्देशून बोलतील. तुमच्यातून एखादी चूक झाली, हेच दासबोधात सांगितलंय वाटतं, हेच ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलंय वाटतं, असे कॉमेंट्स करतील. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे आपल्याला सहन करता आल्या पाहिजेत. बॅड पॅच पिरियड हा प्रत्येकाला असतो. जीवनामध्ये कठीण काळ हा प्रत्येकाला असतो. पण त्या कठीण काळामध्ये हिम्मत ना हार, प्रभू को पुकार, वो ही तरी नैया लगाएगा पार. रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं. धरती के फैले अंगन में पल दो पल है रात का डेरा. झूम के देखो आ रहा है सुबह सवेरा नया सवेरा. सकाळी तो नवीन सकाळ येते आहे, सगळा अंधेरा नाहीसा होणार आहे. ढलता दिन मजबूर सही, चढ़ता सूरज मजबूर नहीं. रात के मत थक राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं. वो सुबह जरूर आएगी. अशी श्रद्धा असणं याला धारिष्ट म्हटलेलं आहे. उद्याच्याला या श्लोकाचा विचार आणि पुढे 8वा देहे त्यागिता कीर्ती मागे उडावी याचा विचार विस्तार बरोबर आपण उद्या बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.